वर्षभरा आधी एक पिक्चर आला होता, खालिद का शिवाजी. खालिद के शिवाजी का खालिद का शिवाजी असं एकेरी शब्दप्रयोग करून एक पिक्चर काढायचा प्रयत्न केला होता. तो सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी तो हाणून पाडला. त्या पिक्चरचा ट्रेलर फक्त रिलीज झालं होतं. त्याच्यामध्ये एक लहान मुसलमान पोरगा त्याच्या आजीला विचारतो, की "शिवाजी महाराज ने अफजल खान को क्यों मारा?" आणि मग त्याची ती आजी म्हणते अगदी निरागसपणे उत्तर देते, की "कुछ तो हुआ होगा उनके बीच में म्हणून मार डाला." तर मला ते ट्रेलर बघितल्यावरती इतका राग आला होता. त्याच्यामध्ये अजून एक विमर्श असा केला होता, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः रायगडाच्या वरती मशीद बांधली होती. आणि अजून एक काय त्याच्यामध्ये विमर्श होता, की 70% महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते. आता मी लहानपणापासून जेवढा इतिहासाचा अभ्यास करतोय, मी अत्यंत एक छोटा अभ्यास करणारा व्यक्ती आहे. मी एक्सपर्ट नाहीये या विषयातला. पण मी आत्तापर्यंत कधी महाराजांचा मराठा मावळा, महाराजांचा सोनार मावळा, महाराजांचा ब्राह्मण मावळा, महाराजांचा म्हणजे जातीविषयक शब्दप्रयोग करून या जातीचा मावळा, या जातीचा मावळा असं मी कधीच ऐकलं नव्हतं. महाराजांचा मावळे म्हणजे मावळ्यांमध्ये सगळेच येतात. त्याच्या आपण जात शोधायला जातच नव्हतो. पण हे पिक्चरच्या माध्यमातून असा एक विमर्श नरेटिव्ह सेट करण्यात आला. आणि होतं काय प्रॅक्टिकली जर बोलायला गेलं, की पिक्चर किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून जे लहान मुलं किंवा ती जी तरुण पिढी जेव्हा बघते ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात तेच फिक्स होऊन जातं. 70% मुसलमान मावळे होते. मग मला एक प्रश्न पडतो, की नक्की महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदू अल्पसंख्याक होते का? इथपासून सुरुवात आहे. त्यामुळे आता आपण इतिहासाचे अभ्यासक आहात आणि आपण भारत इतिहास समितीचे सदस्य पण आहात. तर याच्यासाठी पुराव्यासकट आपण मार्गदर्शन करा, की 70% मुसलमान मावळे होते. त्याच्यामध्ये सत्य आहे का हे खोटं आहे? आपण आहे ना, सगळेच जण म्हणजे शिवचरित्र काय आहे? शिवचरित्र हे हा एक इतिहास आहे. हं, होऊन गेलेल्या घटना आहेत त्या. तर होऊन गेलेल्या घटना इतिहासासारख्या आपल्या देशात अभ्यासल्या जातात का? हा हं, पहिला प्रश्न आहे. हं, म्हणजे ते काय असतो कुठला इतिहासकार कधीच मोठा नसतो. इतिहासकाराकडे असलेला कागद मोठा असतो. हं, आणि ह्याच्या पण व्यतिरिक्त ज्या वेळेस आपण बघतो, की आज सामाजिक ज्या वैचारिक विभागण्या झालेल्या आहेत, की हा इतिहास हिंदुत्ववाद्यांचा आहे, कोण म्हणतं हा इतिहास डाव्यांचा आहे, हा उजव्यांचा, हा त्यांचा आहे, असं नसतं. होऊन गेलेला इतिहास, त्याच्यावरती असलेले कागदपत्र आणि ते प्रामाण्य ठरले अभ्यासाच्या एका प्रक्रियेतून, की तो इतिहास हा इतिहास असतो. हं, मग त्या इतिहासामध्ये त्या महापुरुषाची एक स्वतंत्र विचारधारा असू शकते. हं, मग आता आपण एक गोष्टीचा सगळ्यांनीच विचार करायला हवा, की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 300-350 वर्षांमागचा आहे. आणि ह्या बरोबर. 300-350 वर्षांमागं जायचं असेल ना, तर आत्ताच्या काळासारख्या कुठल्याच विचारधारा त्या काळात नाहीयेत. हं, म्हणजे एकतर देशाची परिस्थिती कशी होती, तर आपण इथे असं आपल्या आपल्या लोकांना आता असं सुद्धा वाटतं, की हा इतिहास अमुक प्रजातींनी लिहिलाय, हा इतिहास त्यांनी लिहिलाय. तर इथं मुद्दामून आहे ना, आपण जे परकीय लोक आहेत, जे इथे फक्त भारत भ्रमण करायला आले होते किंवा इटालियन लोकांची खूप जुनी एक पद्धत आहे, देश पर्यटन करायची हं, हं, वेगळ्या-वेगळ्या. तर काही इथे फ्रान्सिसो बॉरियो नावाचे म्हणा किंवा थॉमस निकल्स असेल किंवा थॉम्स असेल. आता हे सारखे-सारखे नावं सापडतात बरं का, हे पण सांगतो. एक नावं अनेक सापडतात. तर त्यांचे कालखंड वेगळे-वेगळे असू शकतात. हं, पण जी काही इटालियन प्रवासी आपल्याकडे फिरायला आलेले आहेत, त्यांनी इथल्या इस्लामी सत्ताधीशांचं जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यावरनं आपल्याला समजतं, ह्या देशामध्ये संपूर्ण देश इस्लामी सत्तेच्या अधीन गेला होता. हं, आणि जर एखादी राजसत्ता प्रस्थापित करायची असेल, तर त्या इस्लामी सत्तेला विरोध करणं, हे प्राथमिक काम करावं लागणार आहे हं, आपल्याला. मग याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी कोणीच काम करत नव्हतं का? तर होत हं, होतं. इस्लामच्या आघातावरती प्रत्याघात करण्याचं काम होत होतं. पण शिवाजी महाराजांनी जी नीती स्थापन केली, महाराजांनी जे कार्य इथल्या लोकांकडनं करून घेतलं, ते कार्यच मुळात हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचं आहे. हं, आणि हे काय आहे? का म्हणजे महाराजांना हिंदवी स्वराज्य का संस्थापन करायचंय? त्याच्या मागची एक भूमिका अशी आहे, की छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य संस्थापनेमागे त्यांच्या असं लक्षात येते, की या देशामधला संपूर्ण एकंदरीत हिंदू समाजच इस्लामी सत्तांच्या मानसिकतेखाली भरडला जातोय.
हम्म. मारल्या जातोय, त्यांची कत्तल केल्या जाते, त्यांच्यावरती अतिरेक होतोय आणि हे थांबवण्यासाठी हिंदूंचं स्वराज्य स्वतंत्र उभं करत असताना शिवाजी महाराजांच्या मनातील असलेली जी ज्वाला आहे हिंदवी स्वराज्य संस्थापनेची, ती आपण समजून घेतली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास इथं असतो. हम्म. आणि तुम्ही म्हणले कागदानुसार पटवून द्या. असा काय कागद आहे का एखादा, की खरंच शिवाजी महाराज एवढे होते? आता अगदीच मागच्या आठवड्यामध्ये राजे शहाजीराजे, श्रीमंत शहाजीराजे महाराज साहेब भोसले म्हणजे शिवाजी राजांचे वडील. त्यांचं जे वर्णन आहे म्हणजे खाली दक्षिणेमध्ये त्यांचा अधिक काळ राहिल्यामुळे तिथल्या भरपूर विद्वान पंडितांनी त्यांच्यावरती रचना करून ठेवलेल्या आहेत. पण हम्म. अद्याप ते उभ्या देशात गेलेल्या नाहीयेत. जास्त बोलण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या आईची आणि त्यांच्या वडिलांची विचारधारा काय आहे? हम्म. या सगळ्या सत्ता बाहेरनं आलेल्या आहेत. यांना संपवलं पाहिजे. म्हणजे इस्लामी सत्ताधीश संपवून उभ्या देशात हिंदूंचं राज्य निर्माण करण्याची एक विलक्षण इच्छा आकांक्षा शहाजीराजांच्या मनात असल्यामुळे तेच संस्कार सगळे शिवाजी महाराजांच्या पदरी त्यांनी पेरलेले आहेत आणि शिवाजी महाराज त्या अनुषंगाने काम करतात. आता मी 3 मुद्द्यांवर बोललो जे तुम्ही विचारले. आता 4था मुद्दा फार महत्वाचा आहे. हम्म. तुम्ही जे बोललात मला, की असे विमर्श का प्रस्थापित केले जातात किंवा 70% मुस्लिम मावळे काय आहेत किंवा असं काय सांगितलं जातं, की हा मुस्लिम मावळा आहे किंवा हे. तर आपल्या देशामध्ये तुम्ही जर विचार केला, तर आपल्या तरुणांना मूळ संस्कृतीपासून लांब ठेवण्याचे प्रयत्न अधिक झालेले. हम्म. मग त्यामध्ये रामावर आघात करणं सोपं गेलं का? तर 100% गेलं. राम या देशात झालाच नाही. मग झालाय तर त्याची इंग्रजी तारीख सांगा. मग हम्म. राम होता का खरंच? याचं संशोधन करा. आपली मुलं लागले की. सगळे संशोधनाला लागले. कृष्ण झालाच नाही. पण शिवचरित्रावर आघात करणं प्रचंड अवघड असल्यामुळे हम्म. मग शिवाजी महाराजांची शक्ती ही मूळ तरुणांकडे गेली नाही पाहिजे. मग असं तरुणांना खोटं सांगायचं, की 70% मुसलमान मावळे होते आणि मग त्यांच्याकडे निष्ठावंत मावळे होते आणि काय करतात, शिवाजी महाराज हे आपल्यासाठी खूप मोठं श्रद्धेचं स्थान आहे. हम्म. पण समाजातल्या काही खोटारड्या लोकांसाठी, मी हे स्पष्ट बोलतोय, समाजातल्या काही खोटारड्या लोकांसाठी शिवाजी महाराज हे प्रॉफिट ऑफ द ऑफिस आहेत फक्त. हम्म. आणि त्यांच्यासाठी हे सगळं शिवाजी महाराजांचा उपयोग हा वक्त्यांमध्ये असं वक्तृत्व करायचे, हावभाव करायचे, खोटं-खोटं रडायचं. आणि एका वक्त्याने तर असं सांगितलंय, काही कागदपत्रांचा अभ्यास नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. शिवचरित्र एका वक्त्याने असं सांगितलं, की एका मुस्लिम मावळ्याचा हात तुटला म्हणून महाराज त्याच्यासाठी कोसो दूर गेले आणि त्याच्यासोबत शिवाजी महाराज रडत होते. म्हणजे आपण किती गांभीर्य कमी करतोय ना शिवचरित्राचं आणि हजारो व्ह्यूज त्याच्या बोलण्याला, लोकांच्या कडकडाट टाळ्या त्याच्या खाली. तुम्ही एक सांगा, म्हणजे शिवाजी महाराजांनी लष्कर सांभाळायला एक सेनापती नेमले होते. हम्म. मग सर्वसामान्य माणसाला झालेली इजापत बघायला सिस्टीम एवढी वीक असणार आहे का शिवाजी महाराजांची, की महाराज स्वतः जातील तिथे? बरोबर. या गोष्टींचं ऐतिहासिक दृष्टिकोनातनं गांभीर्य समाजात न पोहोचल्यामुळे अशा गोष्टी उभारल्या जातायत आणि त्या जास्त घातकी ठरतायत असं वाटतं. हम्म.